मनपाचे यापूर्वीचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी पद व अधिकाराचा दुरुपयोग करून कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण केली आणि मर्जीतील कंत्राटदारांना चढ्या दराने कामे दिल्याचा गंभीर आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 27 मार्चला झालेल्या स्थायी समिती व अर्थसंकल्पीय सभेत केला। पालीवाल यांच्या या टेंडर टेररिझमची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली। विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दिला। त्यानुसार सभापती मनस्वी गिऱ्हे व महापौर संगीता खांडेकर यांनी पालीवाल यांच्या कारकिर्दीतील सर्व वादग्रस्त कामांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अखणुरी नरेश यांना दिले। चंद्रपूर महानगरपालिकेचे यापूर्वीचे आयुक्त विपिन पालीवाल यांचं एक टेंडर टेररिझम ही काम करण्याची पद्धत होती, त्याला मी निविदा दहशतवाद असं संबोधित केलेलं आहे। आणि या टेंडर टेररिझमची चौकशी करून जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे, ते रिटायर्ड झाले असतील, बदली झाली असेल तरी त्यांची चौकशी करणे आणि दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई शासनाकडे प्रस्तावित करणे असा ठराव काल दिनांक 27 मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या आणि अर्थसंकल्पीय सभेमध्ये सुद्धा दोन्ही सभेमध्ये असा ठराव मंजूर झालेला आहे। करोडो रुपयाचा अरबो रुपयाच्या निधीचा अपव्यय झाला आहे आणि शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे, त्यांचं नुकसान झालं आहे। या सगळ्याची भरपाई झाली पाहिजे, पालीवाल्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे अशी आमची मागणी होती आणि तशा पद्धतीनं चौकशी करण्याचा ठराव आता आम्ही या ठिकाणी स्थायी समितीमध्ये महानगरपालिका